गुड मॉर्निंग. आपण अर्थनियोजनमध्ये 4.1 आपण पाहिला होता. 4.2 ची पण 2 गणितं पाहिली होती. काही सूत्र मी पुन्हा एकदा रिपीट करतो, नीट लक्ष द्या. सीजीएसटी म्हणजे जीएसटी भागिले 2 असतं. एचजीएसटी जीएसटी भागिले 2 असतं, कारण सीजीएसटी आणि एचजीएसटी हा समान असतो. जीएसटी करपत्र रक्कम गुणिले जीएसटीचा दर किंवा शेकडा जीएसटी म्हणायचं. दर शेकडा जीएसटी म्हणायचं चालतं. एकूण किंमत बरोबर करपत्र रक्कम अधिक जीएसटी. हे सूत्र फक्त याला इकडून नेलं. जीएसटी हा इकडे वजा झाला, एकूण किंमत वजा करपत्र रक्कम. सूट दिली जर असेल तर सूटचं सूत्र वापरायचं. सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट, आणि ही जी सुटी छापील किंमतीतून वजा करायची म्हणजे करपत्र रक्कम मिळते. शेकडा जीएसटी चे एक गणित आपलं. शेकडा जीएसटी किंवा जीएसटीचा दर कसा काढायचा. जीएसटी मूल्य 100 भागिले करपत्र रक्कम. देय जीएसटी मागच्या तासाला आपण पाहिलं बघा. जीएसटी देय कसा असतो. आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आयटीसी. मी तुम्हाला म्हटलं होतं इंग्लिश मध्ये आउटपुट टॅक्स वजा आयटीसी लिहिलं तरी चालेल. आणि देय जीएसटी बरोबर देय जीएसटी भागिले 2 आणि देय सीजीएसटी बरोबर देय जीएसटी भागिले 2. आता ह्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे. थोडस जरी संकल्पना नवीन असली तर अवघड असं काहीच नाही. यातला उलटा अवघड भाग त्यांनी आता आपल्यासाठी नाही ठेवला, त्यांनी गाळलेला आहे. आता आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं बघा. हा उत्पादक आहे, त्यानंतर हा उत्पादक, नंतर हा वितरक आहे, त्यानंतर हा घाऊक व्यापारी आहे आणि हा ग्राहक. अशी सॉरी हा घाऊक, हा याला म्हणतात घाऊक व्यापारी, हा किरकोळ व्यापारी. अशी आपण व्यापारी चेन पाहिली होती. त्याला आपण काय म्हणतो जीएसटीची व्यवसाय साखळी पाहिली होती आपण, व्यवसाय साखळी. आता हा पण दुकानदार आहे, हा पण दुकानदार, हे तर विकायला बसलाय, हा पण विकायला बसलाय, हा पण विकायला बसलाय. जे जे विकायला बसले त्याला बी म्हणतात, कारण ते बिझनेस करतात. फक्त आपण जे स्वतः ग्राहक, आपण फक्त घ्यायला आहोत म्हणजे आपण घेणारे आहोत म्हणून त्याला कस्टमर म्हणतात. जेव्हा उत्पादकाकडून वितरकाकडे माल जातो त्याला B2B व्यवहार साखळी म्हणतात. वितरकाकडून किरकोळ व्यापाऱ्याकडे जातो तो पण B2B चा असला पाहिजे. आणि जेव्हा किरकोळ व्यापाऱ्याकडून आपण घेतो तो B2C असतो बघा, म्हणजे बिझनेस टू कस्टमर किंवा कंझ्युमर, बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू बिझनेस अशी ही व्यापार साखळी असते. त्याचं एक गणित आपण पाहिलं होतं. त्याचं एक गणित पुन्हा एकदा सांगतो. एक घड्याळ उत्पादकाने 200 रुपयाला विकलंय. कोणाला उत्पादकाने वितरकाला विकलंय. वितरकाने किरकोळ व्यापाऱ्याला 300 रुपयाला विकलं आणि किरकोळ व्यापाऱ्याने 400 रुपयाला विकलं. नीट लक्ष द्या. ज्यावेळेस उत्पादक विकतो म्हणजे विकण्याच्या वेळेस तो वस्तूची किंमत अधिक काही रक्कम जास्त घेतो त्याला टॅक्स म्हणतो आपण. तो झाला आधीचा जो टॅक्स घेतो, जो टॅक्स घेतो ना तो याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. म्हणजे उत्पादक जो घेतो त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. वस्तूची विक्री करताना जमा झालेला कर त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. वस्तू विकताना म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात, रक्कम विकताना, वस्तू विकताना गोळा केलेला कर. आउटपुट टॅक्स म्हणजे काय, वस्तू विकताना गोळा केलेला कर. आता इनपुट टॅक्स, वस्तू घेताना दिलेला कर किंवा भरलेला कर. आता हा विकतोय म्हणजे याच्याकडून तो टॅक्स घेणार आहे. वितरक काय करतोय, उत्पादकाकडून घेतोय ना, घेताना तो काय करणार, वस्तूचे पैसे देणार आणि टॅक्स पण देणार. म्हणजे वितरक टॅक्स देणार उत्पादकाला. म्हणजे वितरक जे पैसे देतो, उत्पादक जे पैसे घेतोय टॅक्सचे त्याला आउटपुट म्हणते. तेच पैसे समजा आता बघा 10% रक्कम आहे, 200 गुणिले 10/100 20 रुपये टॅक्स झाला. म्हणजे वितरकाने 20 रुपये दिले टॅक्स. 200 अधिक 20 220 रुपये दिले. 20 रुपये जीएसटी दिला.
वितरकाने उत्पादकाला दिला, उत्पादकाने 20 रुपये टॅक्स घेतला, वस्तू विकताना गोळा केला त्याने, मग 20 रुपये झाला याचा आउटपुट टॅक्स. याने वस्तू घेताना 20 रुपये दिला, याचा झाला तो इनपुट टॅक्स. म्हणजे पहिल्याचा जो आउटपुट आहे तो दुसऱ्याचा इनपुट असतो. आता याने 300 रुपये 300 गुणिले म्हणजे 30 रुपये टॅक्स होईल आणि इथं 40 रुपये टॅक्स होईल. हा याच्या सूत्रात किती भागले बघ, 300 गुणिले 10 100, 400 गुणिले 10 100. आता वितरक केवढ्याला विकतोय वस्तू 300 रुपये, 30 रुपये टॅक्स, 330 रुपये घेतो तो किरकोळ व्यापाऱ्याकडे. म्हणजे तो 30 रुपये टॅक्स घेतो, मग तो घेतोय ना, गोळा करतोय ना, म्हणजे तो झाला 30 रुपये झाला वितरकाचा आउटपुट टॅक्स आणि दिलाय त्याने 20, तो झाला त्याचा इनपुट. किरकोळ व्यापाऱ्याने 30 रुपये टॅक्स भरला, दिला, तो झाला त्याचा इनपुट आणि त्याने ग्राहकाकडून घेतला 40 रुपये, तो झाला त्याचा आउटपुट. ज्या वेळेस आता वितरक 20 रुपये टॅक्स भरतो आणि 30 रुपये घेतो, घेतलेले वजा त्याने हा टॅक्स वसूल केलेला आहे आणि भरलाय 20, मग ते 20 रुपये त्याला वजा करण्याची मुभा मिळते. म्हणून 30 वजा 20 बरोबर 10, म्हणजे वितरकाने भरायचा टॅक्स किती आहे, 10 रुपये. हा झाला जीएसटी. हा 30 रुपये त्याचा आउटपुट टॅक्स होता, 20 रुपये त्याचा इनपुट होता, त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. इथं 30 रुपये भरला, 40 घेतला, म्हणजे 40 वजा 10, सॉरी 40 वजा 30, याने सुद्धा किती रुपये भरायचा, 10 रुपये भरायचा. याने किती रुपये भरायचा, 20 रुपये भरायचा. आउटपुट टॅक्स 20 आहे ना, 20 अधिक 30 अधिक 40, एकूण 40 रुपये टॅक्स लागला बरं का घड्याळावर. आणि मग 200 रुपयाचं घड्याळ 40 रुपये टॅक्सने आपलं केवढं पडलं, 440 ला पडलं. सगळा टॅक्स कोणाच्या माती, ग्राहकाच्या माती. तर असूया ही चेन तुम्हाला मुद्दा म्हणून सांगितली मी परत. आउटपुट पहिल्याचा जो आउटपुट असतो तो दुसऱ्याचा इनपुट होतो, हेच फक्त लक्षात ठेवा. आपल्या जेवढे गणित आपण पाहूया, झालेलेच गणित मी परत एकदा घेणार आहे. उदाहरण नंबर 1 पान नंबर 90 वरचं सोडून दिलेले गणित आहे. रोहित हे किरकोळ व्यापारी आहे, त्याने वस्तूच्या खरेदीच्या वेळी का वस्तू खरेदी करताना वस्तू घेताना दिलेला कर म्हणजे इनपुट टॅक्स, त्याला इनपुट टॅक्स कंसात म्हणा, वस्तू घेताना दिलेला कर, वस्तू घेताना दिलेला कर म्हणजे किंवा शॉर्टकट म्हणा खरेदीच्या वेळी दिलेला कर. खरेदी वेळी त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. किती दिला, 6500 रुपये. विक्री करून 8000 रुपये जीएसटी गोळा केला. विक्री करतो म्हणजे विक्री करताना आउटपुट टॅक्स. विक्री वेळी, आता विक्री वेळी घेतलेला माल लागेल. फरक बघा, खरेदी करताना आपण टॅक्स देतो आणि दुकानदार ज्यावेळेस विकतो ना त्यावेळेस तो घेतो आपल्याकडून. मग विक्री वेळी घेतलेला ज्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. विक्री करून 8000 रुपये जीएसटी गोळा केला. आता बघा, इनपुट झाला, आउटपुट झाला. आयटीसी इनपुट टॅक्स, क्रेडिट ज्याला आयटीसी म्हणतात, हे इनपुट टॅक्स असतं 6500 रुपये. आणि मग म्हणायचं जीएसटी, देय जीएसटी, आउटपुट टॅक्स, वजा आयटीसी. तुम्ही इथं इंग्लिश मध्ये वापरलं तर चालेल, इथे तुम्हाला मी सूत्र लिहून देताना सांगितलं. इथं तुम्ही असं म्हणायचं, आउटपुट टॅक्स वजा आयटीसी चालतंय 8000 वजा 6500 आणि ही वजाबाकी तुम्ही करू शकता 1500. देय जीएसटी झालं, मग देय सीजीएसटी, देय जीएसटी भागिले 2, 1500 भागिले 2 750. आणि देय जीएसटी सुद्धा असा सेम काढायचा 750.
हे पहिलं गणित आपलं झालं होतं बघा. 4.2 मधलं पहिलं बघा. चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये खरेदी केली. खरेदी करताना दिलेला खरेदी वेळी दिलेला 1,05,000 रुपये. व विक्रीवर 1,22,500. आउटपुट टॅक्स विक्रीच्या वेळी 1,22,500 झालं. मग इनपुट टॅक्स किती झालं 1,05,000. आउटपुट वजा सेम सगळं काहीच फरक नाही. 1,22,500 वजा 1,05,000 म्हणजे 22,000 रुपये देय जीएसटी झाला. आणि मग देय जीएसटी 22,000 भागिले 2 11,000. देय जीएसटी सुद्धा 11,000. तुम्ही असं करू शकता. नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाची मालकीण आहे. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला. खरेदीच्या वेळी दिला 12,500. विक्रीवर एकूण जीएसटी 14,750. 14,750. मग आता सांगा जीएसटी इनपुट टॅक्स किती झालं 12,500 रुपये. दोघांची बाजारात करायची 14,750 वजा 12,500 पुढचं तुम्हाला येईल ना. सोपं आहे एकदम. आता सेम प्रकारची गणित पुढे आहेत का? एक मिनिट बघतो फक्त. 4.1 मध्ये ठीक आहे. आता 2 नंबरचं गणित पहा, जे आपण काल पाहिलं होतं. थोडासा बदल येतो का त्याच्यामध्ये. थोडीशी लिहिण्याची पद्धती बदलणार आहे. बाकी काही नाही, सगळे सूत्र तेच येतं. नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. लक्ष दिलं ना परत पुन्हा अडचण येत नाही. आता बघा टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ करपात्र रक्कम, जीएसटी दर हे दिलेले असेल तर मग त्यावेळेस इनपुट टॅक्स जो असतो त्याला सूत्र जेव्हा करपात्र रक्कम दिली जाते करपात्र रक्कम गुणिले जीएसटी. फक्त हे सूत्र आहे बघा. करपात्र रक्कम जीएसटीचा दर हा जो जीएसटी आहे त्याच्यावर फक्त इनपुट टॅक्स शब्द वापरायचा. इथं सुद्धा आउटपुट टॅक्स आहे फक्त तिथं आउटपुट टॅक्स शब्द वापरायचा. सूत्र हेच वापरायचं आपल्याला लक्षात ठेवा. आता बघा 2 नंबरचं गणित. मेसर जय केमिकल्सने 8,000 रुपये करपात्र किमतीचा लिक्विड सोप खरेदी केला. 8,000 रुपये किमतीचा करपात्र, 8,000 रुपये किमतीचा. ओके. व ग्राहकाला तो 10,000 रुपयाला विकला. बघा इथे आउटपुट टॅक्स वरती देतो मी करपात्र 10,000 रुपये. ओके. जीएसटीचा दर 18 रुपये, 18%. आता बघा बरं का सेम इनपुट टॅक्स बरोबर खरेदीची वेळ दिलेला करपात्र रक्कम गुणिले जीएसटीचा दर 8,000 गुणिले 18,100. मला जागा नाही म्हणून मी तर दाटीवाटी केली. तुम्ही अंतर्गत आधी पूर्ण हालायचा मग हालायचा. 2 शून्य गेले 1 शून्य कसा 8 8 64 8 6 14 म्हणजे इनपुट टॅक्स आला 1,440. आता करपात्र रक्कम 10,000 आउटपुट टॅक्स. परत सूत्र करपात्र रक्कम गुणिले जीएसटी दर. ठीक आहे ते सूत्र फक्त आता 10,000 भरायचे. तोच दर आहे 18,100. 18 वर 2 शून्य येतील. हा झाला आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स किती झालं 1,440. जे काय आउटपुट टॅक्स म्हणजे काय 1800 वजा 1500 360 रुपये झाला जीएसटी देय. मग हे जीएसटी देय किती होईल? जीएसटी देय जीएसटी 360 भागिले 2 180. देय जीएसटी सुद्धा 180. तुम्हाला तोच विचारलाय बघा. सेम गणित सराव समज 4.2 मध्ये या. त्याच्यामध्ये एकूण जीएसटी दिलाय खरेदी केलं ग्राहकांना ते विकल्या तर व्यवहार 5% जीएसटी. बघा 4 नंबरचं गणित बघा.
चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या. खरेदीच्या वेळी 24,500 जीएसटी दिलेला नाही. मी 24,500 म्हणा. बरोबर आहे का? पुढे व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. ग्राहकांना विकल्या विक्रीच्या वेळी म्हणजे किती करपात्र रक्कम किती आहे? 26,500. कळतंय का? पुढे व्यवहारात 5% देय जीएसटी. इथं जीएसटीचं ते किती आहे? फक्त प्लस इनपुट टॅक्स सूत्र तेच. इथं फक्त किती? 24,500 गुणिले 500 100 दोघांचा गुणाकार करा. जमेल का? आउटपुट टॅक्स करपात्र रक्कम मूल्य जीएसटी. इथं काय करणार? 26,500 5% म्हणून 500 100 2 शून्य कट दोघांचा गुणाकार करा. हा इनपुट टॅक्स, हा आउटपुट टॅक्स, हा इथं घ्या. इनपुट टॅक्स क्रेडिट इथे येईल. हा जो गुणाकार आहे 5 5 25 5 25 2 22 10 2 12 हा 1225 इथं येईल. हा 5 5 25 30 2 32 10 3 13 इथं आउटपुट टॅक्स 1325 आणि इनपुट टॅक्स आयटीसी 100 रुपये. देय जीएसटी त्याच्या फक्त किमती भरायच्या. बघा ना पॅटर्न तोच ठरलाय 50 रुपये आणि या जीएसटी सुद्धा 50 रुपये. म्हणजे किती सोपं गणित होतं. सेम गणित पुन्हा 5वं पण तसंच आहे बघा. ब्युटी प्रॉडक्ट्सने 6,000 रुपयांवर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली. किती रुपये दिले? 6,000 रुपये. जीएसटी किती दिले? 18%. इथं 6,000 येईल. 6,000 गुणिले 1800 सेम काही फरक नाही. 2 शून्य कट करा. गुणाकारी 0 6 8 48 6 4 10. केवढ्याला विकली बघा पुढं? ती सर्व 10,000 रुपयांना विकली. 10,000 रुपयांना विकली. मग इथं फक्त किती? 10,000 गुणिले करपात्र रक्कम 10,000 जीएसटी 1800 100 2 शून्य गेले 1800 होईल. इनपुट टॅक्स रेट म्हणजे हा इनपुट किती आहे? 10,080. मग काय दोघांची वजाबाकी करा. आउटपुट टॅक्स आहे 1800. हा आहे 1080 720 रुपये वजाबाकी करून बघा. आणि मग जीएसटी 720 भागिले 2 हा 307 रुपये. किती सारखा पॅटर्न आहे बघा. म्हणजे सोडून दिलेलं पान नंबर 1 90 वर्ष दुसरं गणित सेम 4.2 मधलं चौथं आणि 5वं गणित काही फरक नाही. आता मी तिसऱ्या गणिताकडे जातो. तिसरं गणित हे जरा एकदम वेगळं आहे. त्या तत्पूर्वी आपण पान नंबर 110 वर या. पान नंबर 110 वर सुद्धा सेम गणित आहेत बघा. चौथं गणित पाहण्यापूर्वी 5वं गणित सांगतो. श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपये करपात्र किमतीचे सोलर ऊर्जा संच विकत घेतलं खरेदी केलं. म्हणजे करपात्र रक्कम किती तेवढ्याचं घेतलं बघा त्यांनी 85,000 रुपयाचं. तिथं तुम्हाला फक्त 85,000 रुपये भरायचे. तिथं त्या गणनामध्ये सेवा करायचा दर 5% आहे बघा. इथं फक्त किमती भरायच्या 85,000 गुणिले 500 100 850 गुणिले 5 0 5 5 25 8 40 2 42. केवढ्याला विकलं? 90,000 रुपयांना ते विकलं. म्हणजे करपात्र रक्कम किती? 90,000 रुपये. आउटपुट टॅक्स करपात्र रक्कम 90,000 गुणिले 500 100 2 शून्य गेले 900 गुणिले 5 2 शून्य तसेच 9 5 45 ते 4,250 हा आयटीसी होईल. सूत्रात किती भरा. यू कॅन सॉल्व इझिली. तुम्ही सहज सोडू शकाल. म्हणजे 5वं गणित तुम्ही सोडू शकाल. चौथं गणित बघा. सुरत गुजरातमधील एका व्यापाऱ्यानं 2.5 लाख करपात्र किमतीचे सुती कपडे. आता हे थोडंसं नीट काय प्रभाचा. सुरतचा गुजरातमधला व्यापारी आहे. त्याने 2.5 लाख करमुक्त किमतीचे सुती कपडे राजकोटल्या व्यापाऱ्याला विकले. म्हणजे सुरतमधल्या व्यापाऱ्याने विकले राजकोटवाल्याला. म्हणजे राजकोटवाल्याने घेतले 2.5 लाखाचे. त्या व्यवहारात राजकोटमधील व्यापाऱ्याला, आता राजकोटमधील व्यापाऱ्याने ते घेतले ना, म्हणजे खरेदी केले. 5% दराने किती रुपये जीएसटी द्यावा लागेल. म्हणजे त्याने घेतले म्हणजे त्याने भरलेला टॅक्स म्हणजे
त्याने खरेदी करताना टॅक्स देणार तो म्हणजे इनपुट टॅक्स, म्हणजे खरेदी करताना करपात्र रक्कम 2 लाख 2.5 लाख आहे, 2,50,000 असं द्यावं लागेल तुम्हाला. आणि किती टक्के? 5% मला वाटतं 5% जीएसटी दिला आहे त्याने. इनपुट टॅक्स खरेदीच्या वेळी दिलेला. फक्त याचं जर किती भरायचं करपात्र रक्कम 2,50,000 गुणिले 500 2 शून्य गेले 2500 गुणिले 5 हे जे उत्तर येईल 2 शून्य असं 25 5 125 बस. हा इनपुट टॅक्स एवढं त्याचं उत्तर आहे बस. तो 12,500 रुपये टॅक्स देईल ना तो गुजरात कोणता राजकोटवाला, म्हणजे हा इनपुट टॅक्स झाला राजकोटवाल्याचा. आणि तुम्हाला जर विचारलं असतं तर सुरतवाल्याला किती द्यावा लागेल तर तुम्हाला असं म्हणाला आउटपुट टॅक्स. आणि हेच सगळं इथं आलं असतं सेम उत्तर तेच आलं असतं. ओके, म्हणजे तुम्ही चौथं गणित पण सोडू शकता. त्यातलं दुसरं आणि तिसरं जे हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे बघा. 4.1 मध्ये एक तयार कपड्यांच्या दुकानात 1,000 रुपये किमतीच्या ड्रेसवर 5%, 1,000 रुपये किमतीचा ड्रेस आहे म्हणजे आपण असं म्हणायचं बघा करपात्र रक्कम 1,000, ड्रेसवर 5% सूट म्हणजे जीएसटीचा दर 5%. मग हे सूत्र वापरायचं 1,000 गुणिले 500 1,000 गुणिले 500 2 शून्य कट होते 10 म्हणजे 50 रुपये म्हणजे सॉरी सूट आहे सूट. हे सूत्र वापरायचं सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट. 1,000 गुणिले 500 50 रुपये आलं. सूट आली 50 रुपये. मग करपात्र रक्कम बरोबर 1,000 वजा 50 म्हणजे 950 आली करपात्र रक्कम. मग हे सूत्र वापरायचं जीएसटी बरोबर करपात्र गुणिले 950 गुणिले जीएसटी दर बघा किती आहे परत 5% 950. वाटलं तर ते गणित तुम्हाला सोडून दाखवता येईल. हे कळलं का तुम्हाला? तर आपण ते दुसरं तिसरं नंतर पाहू. मी तुम्हाला आता बोलता बोलता 4th आणि 5th समजून सांगितलं. आता या 5 नंबर मग चालू आपलं तिथे या तिथे राहिलेले गणित घेऊयात आपण. त्याचं तिसरं गणित थोडंसं अवघड आहे, मी ते नंतर घेतो. मी त्याच्या आधी 4थं गणित समजावून सांगतो. एका सायकल उत्पादकाने थोडंसं काळजीपूर्वक सोडवायचंय बघा. काय म्हणतात ते सायकल उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्याला 4,000 रुपये किमतीला सायकल विकली. हे बघा उत्पादक घाऊक व्यापारी यालाच आपण काय म्हणतो वितरक म्हणतो. किरकोळ व्यापारी त्याच्यानंतर ग्राहक अशी साखळी. उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्याला 4,000 रुपये किमतीने सायकल विकली घाऊक व्यापाऱ्याला. घाऊक व्यापाऱ्याने ती 4,800 रुपयाला विकली आणि किरकोळ व्यापाऱ्याने ती 5,200 रुपयाला विकली. जीएसटीचा दर 12% बघा प्रत्येक ठिकाणी. तर विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर असणारा सीजीएसटी एजीएसटी काळात तुम्हाला ही सारणी भरायची आहे. म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो कोणत्या प्रकारचं गणित आहे कृती पूर्ण करायची कृतीपत्रिका आहे. तर बघा उत्पादक आहे, उत्पादकाने वस्तू विकली आहे म्हणजे तुम्हाला विकली म्हणजे तिथं म्हणावं लागेल आउटपुट टॅक्स, वर नाव टाकायचं वितरकाचा टॅक्स. काय म्हणायचं व्यवसाय साखळी आहे मग वर नाव टाकायचं सॉरी उत्पादकाचा टॅक्स. एक नाव टाका किंवा एक आकडा उत्पादक. मग इथं असं म्हणायचं आउटपुट टॅक्स कंसात विक्रीच्या वेळी घेतलेला कळतंय का आउटपुट टॅक्स. आता इथं 4,000 ही वस्तू काय झाली करपात्र रक्कम 4,000 झाली आणि जीएसटी दर किती टक्के जीएसटी दर 12% हा झालं काय दोन गोष्टी. आता बघा उत्पादकात चाललंय बरं का. उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्याला विकली म्हणजे विकताना तो विकतोय विक्री वेळी घेतलेला म्हणून आउटपुट टॅक्स कंसात म्हणायचं विक्री वेळा घेतलेला. मग करपात्र रक्कम गुणिले जीएसटी दर 4,000 गुणिले 12% हा 4,000 गुणिले 12% म्हणजे 12/100 2 शून्य गेले 0 12 चौक 48 480 रुपये आला. हा आला आउटपुट टॅक्स. कोणाचा आला हा उत्पादकाचा आला. मी तुम्हाला मगाशी सांगितलं जेव्हा उत्पादक टॅक्स भरतो
हे सगळं पुस्तक मी जाऊ द्या, खूप खिचडी झाली. हा, आता या ठिकाणी बघा बरं का, उत्पादक काय करतोय, घाऊक व्यापाऱ्याला विकतोय. मी तुम्हाला कालही सांगितलं, जेव्हा उत्पादन विकतोय ना तो झाला आउटपुट टॅक्स. पण त्याच वेळेस हा घाऊक व्यापारी घेतोय ना, मग याने टॅक्स किती आहे, 480 रुपये टॅक्स घेतला याच्याकडून, आउटपुट टॅक्स याच्याकडून घेतला म्हणून आउटपुट. पण घाऊक व्यापाऱ्याने किती टॅक्स भरला, 480. याने भरलाय ना, हा झाला याचा इनपुट. पहिल्याचा आउटपुट हा दुसऱ्याचा इनपुट असतो. मग आता घाऊक व्यापारी असं म्हणायचं दोन आकडे. हा, मला याचा इनपुट टॅक्स खरेदीच्या वेळी भरलेला किंवा खरेदीच्या वेळी दिलेला, कसं म्हणा, खरेदीच्या वेळी दिलेला म्हणा, भरलेला त्यावेळी. किती येतो, हा झालं. आता याचा आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स आता तरी काय होणार, घाऊक व्यापाऱ्याने 4,000 रुपयाला विकली म्हणजे करपात्र रक्कम 4,800 रुपये. आणि मग आउटपुट टॅक्स करपात्र रक्कम गुणिले जीएसटी, जीएसटी दर 4,800. जीएसटी दर किती टक्के म्हणे, 12%. 2 शून्य गेले, 12 × 96, 12 × 48 आणि 9 57. ओके, हा झाला आउटपुट टॅक्स. आता मला सांगा, ही आयटीसी इन्कम टॅक्स, सॉरी काय म्हणतो आपण, इनपुट टॅक्स क्रेडिट. जे इनपुट टॅक्स तो घ्यायचा, ज्याला आपण आयटी जीएसटी देय, आउटपुट टॅक्स तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहायला सांगितलं मी, वजा आयटीसी म्हणजे हा 576 वजा 480, 480 12 ओके. हा 20 काय चुकलं काय नाही, 576 वजा 76 ओके. आता इथे काय म्हणणार, देय सीजीएसटी बरोबर, देय सीजीएसटी, देय जीएसटी भागिले 2, 96 भागिले 2, 42 42. देय जीएसटी सुद्धा एवढाच, बरोबर आहे का, कळलं परत. हे झालं घाऊक व्यापारीचं. 3 नंबर कोण आहे, किरकोळ व्यापारी. इथं फक्त किरकोळ शब्द वापरायचा, 3 नंबर. आता याचा जो घाऊकचा जो आउटपुट टॅक्स होता किती, 576, तो याचा काय होईल, इनपुट टॅक्स. घाऊक किरकोळ व्यापाऱ्याने 5,200 ग्राहकाला विकली म्हणजे तरी 5,200, म्हणजे आउटपुट टॅक्स बरोबर करपात्र रक्कम 5,200 गुणिले 12/100, 12 × 24 62 62 रुपये. सांगा बरं, इनपुट टॅक्स रेट किती होईल, 576. जे जीएसटी बरोबर 624 वजा 576, 24 24 48 रुपये होईल. आणि मग देय जीएसटी किती होईल, सेम आहे, काही फरक नाही, 48/2 म्हणजे 24. आणि देय जीएसटी सुद्धा किती, 24. हे झालं किरकोळ व्यापाराचं. आता ग्राहकाने काय केलं, किरकोळ व्यापाराचा जो आउटपुट टॅक्स आहे हे पहा, तो ग्राहकाचा इनपुट टॅक्स आहे. म्हणजे ग्राहकाने भरलेला टॅक्स किंवा ग्राहकाचा इनपुट टॅक्स हा आउटपुट म्हणजेच कसा,
सगळे कॅल्क्युलेशन करून दाखवले. अशा पद्धतीने तुम्ही ती सारणी भरू शकता. धन्यवाद.